नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनोने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटीआय इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो बघा, आता सर्वांनी आयटीआयचे फॉर्म भरले. फॉर्म भरल्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही काय केले, कन्फर्मेशन करून आणले आणि याच्यानंतरचा महत्वाचा जो टप्पा असतो तो असतो आता आपल्या ऑप्शन फॉर्म भरणं. ऑप्शन फॉर्म भरणं म्हणजे काय, की तुम्हाला नेमकं कोणतं कॉलेज पाहिजे, कोणत्या कॉलेजमध्ये तुम्हाला कोणता ट्रेड करावा लागतो आणि कोणत्या ट्रेडसाठी तुम्हाला प्रेफरन्सेस सेट करावे लागतात. पण आता सर्वात जास्त विद्यार्थ्यांचा मेसेज असा आहे की सर आता आयएमसी आणि कॅप अशा दोन तुम्हाला काय गोष्टी बघायला मिळतात. जसं आपण ऑप्शन फॉर्म भरतो त्यावेळेस तुम्हाला दोन टाईपच्या सीट्स तिथे दिसतात. एक असतं एका समोर लिहिलं असतं आयएमसी आणि एक नॉर्मल असतं. मग या आयएमसी आणि नॉर्मल कॅप राऊंडच्या जागेमध्ये नेमकं काय अंतर असतं, नेमकं कोणासाठी आयएमसी बेस्ट आहे, कोणी कॅप राऊंड मधून कोणी ऍडमिशन घ्यायला पाहिजे, कोणी आयएमसीचा ऑप्शन फिल करायला पाहिजे, तसंच आयएमसीचे काय फीज असते का किंवा काय वेगळं असतं, नेमकं आयएमसी म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी बाबतीत आपण काय करणार आहे या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. बघा, या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय आयएमसीची फीज किती असते किंवा फीज असते का, तर आयएमसीची आणि कॅप राऊंडची काही नेमका अंतर काय असतं, ऍडमिशन कशी होते, सोबत सोबत नेमकं याच्यामध्ये काय महत्वाचे काय डिफरन्स काही असतात का, हे सगळं डिस्कस करणार आहे. त्यासाठीच बघा मी या नेक्स्ट स्लाइडमध्ये नाही का तुम्हाला एका म्हणजे तुम्हाला कॉलेजमध्ये दिसत असेल की कॉलेजमध्ये काही कॉलेजचे तुम्ही बॅनर बघितले असतील किंवा काही कॉलेजचे पॉम्पलेट बघितले असेल गव्हर्नमेंट आयटीआय कॉलेजचे, त्यावेळेस त्यांनी नाही का आयएमसीच्या जागा, आयएमसी नंतर कॅप राऊंडच्या जागा किती आहेत, आयएमसीच्या जागा किती, सगळे त्यांनी काय केलेलं दाखवलेलं आहे. आयएमसीची फीस पण दाखवली, त्याबद्दलही आपण डिस्कस करणार आहे. तर त्याआधी आपण नाही का सर्वात बेसिक नेमका आयएमसी म्हणजे काय असतं इथून सुरू करू. मग बघा, आयएमसी म्हणजे काय, तर आयएमसी म्हणजे असतं इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी. म्हणजे बघा, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी जेही गव्हर्नमेंट कॉलेज असतात ना, आता गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पहिले कसं व्हायचं की सगळ्याच्या सगळ्या जागा कॅप राऊंड थ्रू भरायच्या. मग आता काय विषय माहितीये का, जे आयएमसी असते इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी म्हणजे काय, गव्हर्नमेंट कॉलेज एखाद्या जवळपासच्या इंडस्ट्री सोबत पार्टनरशिप मध्ये असतं. मग पार्टनरशिप म्हणजे असतं त्यांचे फक्त त्याच्याकडे नाही का, ते बाबा आपण काय म्हणतो त्याला, जे ट्रेनिंग असतं, ट्रेनिंग कसं सुधरू शकतो आपण आयटीआय कॉलेजमध्ये, काय काय बदल करू शकतो, याच्या म्हणजे या सगळ्या डिसिजन एक आयएमसी कमिटी घेत असते. मग त्या आयएमसीच्या कमिटीसाठी बघा, ज्या समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या कॉलेजमध्ये 20 जागा इलेक्ट्रिशियनसाठी आहेत, तर त्यापैकी 16 जागा एका कॅप राऊंड मध्ये ठेवतात आणि 4 जागा आयएमसीच्या कोट्यातून ठेवतात. मग एक्झाम्पल सांगतो मी त्याला, तर असं काय असतं की याला आपण मॅनेजमेंट कोटा सुद्धा म्हणू शकतो गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. बघा, प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा काही मॅनेजमेंट कोटा त्यांचा असतो, पण जे गव्हर्नमेंट कॉलेज असतात, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सुद्धा मॅनेजमेंट कोटा असतो, त्याला आपण आपल्या भाषेमध्ये आयएमसी म्हणतो. आणि आयएमसी म्हणजे असतं इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी. मग आता जे कंट्रोल असतं ना आयटीआयचं, या बघा ज्या कंट्रोल असतं ते आयएमसी आयटीआय प्लस आयएमसी कमिटीचं कंट्रोल असतं त्या जागेवरती. मग त्या जागेवरती कंट्रोल म्हणजे काय, तर ते बघा, हे सगळं ऍडमिशन तर कॅप थ्रूच होणार, पण त्याची फीज किती ठेवायची, आयएमसी सीट जे असतात ना उरलेल्या आयएमसी सीटची फीज किती ठेवायची, आयएमसी मध्ये आपण काय काय फॅसिलिटी देऊ शकतो, हे सगळं आयएमसी कमिटी ठरवते. आणि ज्या कॅपच्या जागा असतात ना, ह्या टोटली गव्हर्नमेंट काउन्सिलिंग मार्फत भरल्या जातात. म्हणजे जे पण आपल्या राऊंड होतात ना, त्याच राऊंड थ्रू आयएमसी आणि दोघांच्या भरल्या जातात. पण जे फीज वगैरे असते ना, फीज मध्ये खूप जास्त बदल असतो. मग नंतर बघा, सर्वात मग त्याच्यानंतरचा मेद असतो फीजचा. फीज जास्त असू शकते, डिपेंड करतं की आयएमसी आहे, आयएमसीचे काय असतात म्हणजे का वेगवेगळे ट्रेड असतात. तर वेगवेगळ्या ट्रेडसाठी जी आयएमसीची कमिटी असते ना, समजा जो पॉप्युलर ट्रेड आहे त्याच्यासाठी फीस जास्त ठेवल, जो थोडा अनपॉप्युलर ट्रेड आहे त्याच्यासाठी फीस ठेवल, पण तू कमी ठेवू शकते. म्हणजे आयएमसीची फीस ही कॉलेजवरती डिपेंड असते. जेवढ्याही प्रकारचे महाराष्ट्रामध्ये कॉलेज आहेत, तर प्रत्येक कॉलेजमध्ये इलेक्ट्रिशियनसाठी म्हणा, बाकीच्या ट्रेडसाठी, प्रत्येक ट्रेडसाठी तुमची फीज वेगवेगळी असू शकते. काही कॉलेजला आयएमसीची फी 20,000 असते इलेक्ट्रिशियनला, काही कॉलेजला 25,000 असते, काही कॉलेजला 10,000 असते. तर ही फीज डिपेंड करण्याचे टोटली अधिकार कोण असतात, आयएमसी कमिटी ठरवते. पण जे त्याच्यानंतर बघा, जे पण मी सांगितलं तुम्हाला, जे गव्हर्नमेंट कॉलेज असतात ज्या गव्हर्नमेंटच्या उरलेल्या सीट असतात ना, त्याच्यासाठी रिलेटिव्हली फीज किती असते, खूप कमी असते. जवळपास 2 इयरचा ट्रेड असेल तुमचा, तर 1250 वगैरे फी तुम्हाला असते. मग त्या 1250 फी मध्ये तुम्हाला त्या 16 ऍडमिशन म्हणजे 16 सीट असतील समजा, त्या 16 सीटसाठी असते. पण जर तुम्हाला आयएमसीतून ऍडमिशन पाहिजे असेल तर तुम्हाला जास्त फीज मोजावं लागते. मग तुम्ही म्हणसाल सर असं कुठं असतं का, की जर म्हणजे कोण जाणार आहे जास्त फीस देऊन, तर ज्याही विद्यार्थ्यांना समजा पर्सेंटेज कमी असतात ना, आणि त्या विद्यार्थ्यांना तोच ट्रेड करायचा असतो, ते त्या आयएमसी थ्रू काय करतात, ऍडमिशन करत असतात. मग त्याच्यानंतर बघा, सीट टाईप मी सांगितलं तर स्पेशली कोटा असतो. म्हणजे मी सांगितलं जसं 4 स्पेशली सीट फक्त आणि फक्त आयएमसी साठी रिझर्व्ह ठेवल्या जातात. त्या सीटवरती अदर जे कॅप राऊंडचे जे म्हणजे कॅप राऊंड मधून ज्या सीट बनणार त्या कॅप राऊंडचा त्याच्यावरती अधिकार नसतो. म्हणजे स्पेशली 4 सीट हे एका प्रकारचं रिझर्वेशन समजा तुम्ही आयएमसी कोट्याला दिलं जातं, की स्पेशली काहीतरी नंबर ऑफ सीट त्या कॉलेजमध्ये ठेवल्या जातात पर्टिक्युलर ट्रेडसाठी. आणि बघा, इथं सीट टाईप रेग्युलर गव्हर्नमेंट ज्या पण काउन्सिलिंग थ्रू होतात, तर मॅक्झिमम या जागा कशा असतात, रेग्युलर गव्हर्नमेंट थ्रू असतात. मग आता कॉम्पिटिशन बघा, ज्या सीट्स मी तुम्हाला काय सांगितलं, आता याच्यात कॉम्पिटिशन नाही का उलट होतं. ज्या 16 सीट असतात त्याच्यासाठी कॉम्पिटिशन तर असतं, पण आयएमसी साठी सुद्धा आता काय लागलं, आता कॉम्पिटिशन जास्त राहून पहिले कमी राहायचं, पण आता काय झालं माहितीये का, काही काही जे पॉप्युलर ट्रेड आहेत त्या पॉप्युलर ट्रेडसाठी सुद्धा आयएमसी मध्ये चांगल्या चांगल्या लेवलची कॉम्पिटिशन आहे. मग
त्याच्यानंतर बघा बेनिफिट्स काय आहेत, तर जे आयएमसी असतात बघा, काही ठिकाणी इंडस्ट्री सपोर्ट भेटतो. मी तुम्हाला सांगितलं आयएमसी म्हणजे काय असतं, एखादी इंडस्ट्री पार्टनर तुमच्या त्या कॉलेज सोबत अटॅच असते. मग तुम्हाला फायदा काय होतो, जर एखादी चांगली इंडस्ट्री असेल तर त्या इंडस्ट्रीमध्ये इंडस्ट्रियल व्हिजिट वगैरे नेणं, किंवा सोबत ते इंडस्ट्री काय करते, त्याच आयटीआय कॉलेजचे मुलं एका प्लेसमेंट देऊन देते त्यांना, म्हणजे प्लेसमेंटचा सपोर्ट असतो. म्हणजे आयएमसी कॉलेज असेल तर, तसं हे सर्व सीटसाठी असतं, पण आयएमसी जर का तुमच्या कॉलेजला आयएमसी अटॅच असेल तर त्या कॉलेजला इंडस्ट्रीचा सपोर्ट भेटतो. आणि नंतर येतं प्रायोरिटी. बघा आता प्रायोरिटी म्हणजे काय, की तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे, तर मग नेमकं तुमच्यासाठी कोणतं बेस्ट आहे. बघा जर फीस जास्त असल्याने कमी डिमांड आहे, पण आताच मी सांगितलं की आता ही डिमांड काय होणार, आयएमसीची डिमांड वाढत आहे. मग आता तुमचे डिपेंड करतं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा उद्भवतो की सर मी काय करायला पाहिजे. मग आता मला भरपूर मुलांचे मेसेज आहे की सर मला 60%, 70% आणि मला इलेक्ट्रिशियन ट्रेड करायचं आहे, सर मला 40-50% आणि सर मला नाही का एक प्लंबर ट्रेड करायचा किंवा चांगला असा ट्रेड करायचा की ज्या ट्रेडला डिमांड जास्त आहे पण तुमचे पर्सेंटेज कमी आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, तुम्ही आयएमसीची जागा चूज करायला पाहिजे. एक्झाम्पल सांगतो, समजा एखादा विद्यार्थी त्याला 70% आहेत आणि जवळपास कट ऑफ नाही का 70% वरती इलेक्ट्रिशियनचा लागणार नाही हे त्याला माहिती आहे, तर मग तुम्ही काय करू शकता, त्याच जागेसाठी आयएमसी मधून अर्ज करू शकता. मग आयएमसी मधून अर्ज केल्याचा फायदा नेमका काय असतो, की आयएमसी मधून अर्ज केल्यामुळे बघा तुम्हाला बाकीच्या 4 सीटसाठी तुम्ही काय करणार, तुम्ही पैसे देण्यासाठी इच्छुक आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय होतं, ती सीट भेटण्याचे चान्सेस जास्त असतात. रिलेटिव्हली 16 ज्या सीट्स असतात त्या कॅपराऊंड मध्ये भरल्या जातात, म्हणजे ज्यांची मेरिट वाईज त्या भरल्या जातात, पण आयएमसीची मेरिट लागते. पण बघा विद्यार्थी कमी येतात, कारण कमी विद्यार्थी सध्या स्टार्टिंगला आयएमसी साठी फॉर्म टाकतात. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचेही पर्सेंटेज कमी आहेत, मी आताही तुम्हाला क्लिअरली सांगतो, ज्या विद्यार्थ्यांचे पर्सेंटेज कमी आहेत आणि त्यांना तुमचं ठरलेलं मला हाच ट्रेड करायचा किंवा पर्टिक्युलर एक ट्रेड त्यांना करायचा, पण त्या ट्रेडसाठी त्यांचे पर्सेंटेज कमी भरत आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी आयएमसी मधून ऑप्शन फॉर्म फिल करायला पाहिजे. जेणेकरून जर तुम्हाला कन्फर्म झालं तुमचं हेच करायचं, तर तुम्ही जर का पैसे पे करण्याची तुमची तेवढी हिंमत असेल किंवा कॅपॅसिटी असेल की तुम्ही काहीतरी फीज पे करून तुम्हाला तोच ट्रेड करायचा आहे, तर तुम्ही आयएमसीचं सीट चूज करा. अदरवाईज तुम्ही नॉर्मल कॅप राऊंड मधून फॉर्म भरायला पाहिजे. आता बघा मी एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, की जो ट्रेड मी तुम्हाला सांगितलं ना, की समजा आता तुम्ही काय केलं माहिती का, वेगवेगळ्या कॉलेजचे नाही का असे तुम्ही बॅनर बघितले असतील, म्हणजे प्रत्येक कॉलेज राहते, गव्हर्नमेंट कॉलेजवरती नाही का असे आता त्यांनी पॉम्पलेट वाटणं चालू केले, त्याच्यावरती नाही का ते दाखवतात की त्यांच्या ट्रेडमध्ये किती ट्रेड आहेत, नंतर किती वर्ष. जसं इलेक्ट्रिशियन ट्रेड एक्झाम्पल घेऊ, इलेक्ट्रिशियन ट्रेड किती वर्ष असतो, 2 वर्षाचा इलेक्ट्रिशियन ट्रेड आहे. मग आता बघा इथं त्याला संस्थास्तरीय जागा किती आहेत, तर त्या आहेत 16 आणि आयएमसीच्या जागा किती आहेत, 4. मग टोटल जागा किती झाल्या इलेक्ट्रिशियनसाठी, 20 झाल्या. तर 20 जागापैकी 16 जागा ह्या कशासाठी, जी कॅप राऊंड म्हणतो आपण त्या कॅप राऊंड वाल्यांसाठी आहे, आणि 4 जागा ज्या आहेत ना हे आयएमसी साठी राखीव ठेवलेल्या आहेत. मग आता बघा मी सांगितलं आयएमसीच्या जागेसाठी प्रवेश शुल्क, म्हणजे जे आयएमसीच्या ज्या ह्या 4 जागा आहेत ना, या 4 जागेसाठी बघा रुपये प्रति 25,000 प्रतिवर्ष. म्हणजे जर का तुम्हाला इलेक्ट्रिशियन ट्रेड करायचं असेल, आता हे एका कॉलेजचं एक्झाम्पल सांगू मी तुम्हाला, तर या कॉलेजमध्ये जर तुम्हाला इलेक्ट्रिशियन ट्रेड करायचं असेल, जर तुम्हाला आयएमसीतून ऍडमिशन पाहिजे असेल, तर एका वर्षाचे 25,000 म्हणजे 2 वर्षाचे तुम्हाला 50,000 रुपये भरावे लागतात. मग आता हे कोण करेल रे. बघा पहिली गोष्ट तर ज्यांना कन्फर्म ठरलेलं की मला इलेक्ट्रिशियनच ट्रेड करायचं आहे आणि सोबत त्यांना माहिती आपले पर्सेंटेज कमी, आपला नंबर लागू शकत नाही, तर पहिल्याच राऊंडमध्ये तुम्ही आयएमसीचा फॉर्म टाकून द्या. आयएमसीला तुम्हाला ऍडमिशन होऊन जातं, पण तुम्हाला वर्षाचे 25,000 रुपये भरावे लागतात. आणि उरलेले जे हे ना, मी तुम्हाला एक डिफरन्स सांगतो याच्यामध्ये, ज्या उरलेल्या जागा आहेत ना, या 16 जागा तुम्हाला दिसत असतील, तर या 16 जागेसाठी मी फी किती असते, फक्त आणि फक्त 1250 रुपये. म्हणजे मॅक्झिमम हीच असते, 1250 रुपये फीज या 16 जागेसाठी असते. आणि उरलेल्या 4 जागेसाठी फी किती असते मी तुम्हाला सांगितलं, 25,000 एका विद्यार्थ्यांसाठी. मग म्हणजे जर समजा तुमचे पर्सेंटेज चांगले असतील, तुम्हाला माहिती आहे की आपल्याला हा ट्रेड भेटू शकतो, तर त्या ट्रेडसाठी तुम्ही 100% या 1600 म्हणजे 16 जागेसाठीच खेळायला पाहिजे. तिथे आयएमसीचं ऑप्शन चूज नाही करायचं. पण जर का तुम्हाला माहिती पर्सेंटेज कमी आणि आपल्याला लागू शकत नाही, आपण पैसे भरू शकतो, तर त्या कॉलेजमध्ये आयएमसीची फी टाकायची. आणि ज्यावेळेस तुम्ही कॅपराऊंड मी दाखवेल तुम्हाला, कॅपराऊंडमध्ये ज्यावेळेस तिथं फीज पण दाखवतात किती फीज आहे, तर ते बघून आपण ठरवू शकतो आपल्याला काय करायचं. तसंच एक्झाम्पल बघा खाली, आरएससी ट्रेड आहे, रेफ्रिजरेटर एअर कंडिशनिंग, 19 जागा आहेत. म्हणजे टोटल जागा आहेत बघा 24, त्याच्यापैकी 19 जागा कशासाठी, कॅपसाठी, आणि 5 जागा कशासाठी रिझर्व्ह आहेत, 5 जागा आयएमसी साठी रिझर्व्ह आहेत. मग ह्या आयएमसी साठी फीस किती, आरएससीचे 10,000 रुपये प्रति वर्षाला, म्हणजे 2 वर्षाचा हा सुद्धा ट्रेड 2 वर्षाचा असतो, म्हणजे तुम्हाला 20,000 रुपये 2 वर्षाचे भरावे लागतील. मग मी सांगितलं ना, ट्रेडच्या पॉप्युलरिटीवरती डिपेंड करतं की त्याची फीज किती ठेवायची. एखादा ट्रेड खूप जास्त पॉप्युलर असेल तर त्याची फी जास्त असते, जसं इलेक्ट्रिशियन आहे. थोडा कमी पॉप्युलर असेल आणि कमी म्हणजे असेल तर त्याची फीस काय असेल, थोडं कमी ठेवावं लागतं. हे सगळे अधिकार कोणाला असतात, आयएमसीच्या कमिटीला असतात. म्हणून या जागेवरती सर्वच्या सर्व हे जे निर्णय असतात ना, फीस किती ठेवायची, कमी ठेवायची का, की फीजच ठेवायची, हे डिपेंड करतं तुमच्या आयएमसीच्या याच्यावरती. म्हणून ही जी फीज सांगितली मी मला, आता मग असं नाही की महाराष्ट्रामध्ये सर्वच कॉलेजसाठी 25,000 फी असेल, तर ही कॉलेजवर डिपेंड करणार, तुमच्या आयएमसीच्या कमिटीवरती डिपेंड करणार. पण ही जी फीस सांगितली मी तुम्हाला कॅप राऊंडसाठी जवळपास 2 वर्षासाठी 1250 आणि 1 वर्षाचे ट्रेड असतील 750 का 850 रुपये समथिंग फीज असते, ही त्यांच्यासाठी ठरलेलं आहे. मग अशाच पद्धतीने बघा बाकीचे सगळे ट्रेड आहेत बघा, कोणतं आहे
ICTSM ट्रेड आहे कम्प्युटर रिलेटेड, त्याची 10,000 फी आहे. नंतर जो वेल्डर ट्रेड आहे त्याची सुद्धा 10,000 फी ठेवली. नंतर बघा ड्रेस मेकिंग नावाचा ट्रेड असतो त्याची 3,000 रुपये फी ठेवलेली आहे. आणि कॉस्मेटॉलॉजी बेसिक कॉस्मेटॉलॉजी नावाचा ट्रेड आहे त्यासाठी 5,000 फी IMC साठी बोलवते मी तुम्हाला. हे अदर कॅप राऊंडसाठी एवढी फी लागत नाही. म्हणजे जर तुमच्याकडं पैसा आहे, असं वाटतं तुम्हाला की आपल्याकडे पैसा भरपूर आहे आणि आपल्याला तोच ट्रेड करायचा, तुम्ही IMCच्या जागेमधून आणि पर्सेंटेज कमी IMCच्या जागेत खेळायला पाहिजे. बघा अशाच जे ऍडमिशन रिलेटेड अपडेट्स आहेत मी तुम्हाला सांगतो. आता आपण जसं मी सांगितलं IMCचा फरक काय असतो, किंवा तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्ही नेमका काय करायला पाहिजे, किंवा डेट एक्सटेंड झाली असेल समजा आपल्या ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याची, किंवा तुम्हाला काही डाऊट असेल याच्यासाठी नाही का मी एक व्हॉट्सअपवरती ग्रुप बनवलेला आहे. या ग्रुपवरती मी ज्या डेली अपडेट्स असतात, जे DVT अपडेट्स येतात, किंवा एखादा नवीन व्हिडिओ मी बनवला, किंवा कोणकोणते बदल काही झाले, तर याबद्दल या व्हॉट्सअप ग्रुपवरती मी अपडेट टाकत असतो. जर तुम्हाला या ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर इथं मी स्कॅनर दिलेला आहे. सोबत टेलिग्रामचं चॅनल सुद्धा आहे माझं, टेलिग्रामवरती तुम्ही जॉईन होऊ शकता. पण हे ऍडमिशन रिलेटेड स्पेशल फोकस मी या ग्रुपवरती केलेला आहे. जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर स्कॅनर आहे, आणि सोबत खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक सुद्धा मी दिलेली आहे. अशाच पद्धतीने बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण IMC नेमकं काय असतं, IMC कोणासाठी बेस्ट आहे, आणि IMC मध्ये नेमकं काय फरक असतो, किंवा फी स्ट्रक्चरमध्ये काय फरक असतो, किंवा तुम्हाला अदर कोणत्या एक्स्ट्रा फॅसिलिटी भेटतात का, याबद्दल डिस्कस केलं. अशाच पद्धतीचे ITI ऍडमिशन रिलेटेड अपडेट जर का तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या चॅनलवरती मी स्पेशल ITI अपडेट्स नावाची प्लेलिस्ट सुद्धा बनवली, ऍडमिशन अपडेट्स. त्यातून तुम्ही बघू शकता ITI तुम्ही करायला पाहिजे का, नेमकं ITI कोणी करायला पाहिजे, किंवा तुम्ही 12th नंतर ITI करायचा की 10th नंतर ITI करायचा, अशा जनरल टॉपिकवरती सुद्धा मी काय करत असतो, डिस्कशन या चॅनलवरती करत असतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा. अशाच पद्धतीने अजून व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या अशा मित्रांना ज्यांनाही अजून IMC नेमकं काय असतं हे माहिती नाही, आणि त्यांनाही कळायला पाहिजे की नेमकं IMCच्या सीट्स काय असतात आणि नेमकं IMC कोण करायला पाहिजे. तोपर्यंत आजचा व्हिडिओ इथंच संपला. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन टॉपिकमध्ये. धन्यवाद.